महाराजांनी माफ केलं असतं का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय आणि हा सवाल आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर अभूतपूर्व असा राडा घालणाऱ्या नेत्यांना। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। राजकोटवर परवा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नारायण राणे, निलेश राणे तसंच आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार हे सर्व नेते थोड्याफार वेळाने एकत्रच किल्ल्यावर पोहोचले होते। मात्र राणे पिता पुत्र यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मोठा गोंधळ सुरू झाला। ठाकरेंचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक आमने सामने आले, रेटारेटी झाली, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली, शिवराळ भाषेचा वापर झाला। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानंतर पोलिसांचीही दमछाक झाली, काही पोलीस जखमीही झाले। जयंत पाटलांनी 2-3 वेळा मध्यस्थी करत राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। अखेर किल्ल्याबाहेर पडतानाही खुन्नस म्हणता येईल अशी आदित्य ठाकरे आणि निलेश राणेंची नजरानजर झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।